कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं नेहा, ये ये कधी आलीस तू? आणि हात बरा आहे ना तुझा? हो, आता जस्ट आले आणि हात पण बरा आहे, औषधं घेतेय। अगं मग आता आराम करायचं सोडून इथे कशाला आलीस? नाही तर ऍक्च्युली मला ना आशूच्या काही साईन हव्यात म्हणून आलीये। किती मेहनती आहेस ग तू आणि केवढं काम करतेस। तर काम आहे म्हटल्यावर करावं लागणारच। पण आज माझं तुझ्याकडे एक काम आहे। हो, बोल ना। काय? मी ड्रेस घेतलाय तुझ्यासाठी। खरं तर मला परवाच द्यायचा होता, पण घरात काय गोंधळ झाला बघितलंस ना। हो, पण ड्रेस वगैरे कशाला? कारण मला आवडली आहेस तू, आणि पहिल्याच दिवशी येऊन भाऊंच्या पाया वगैरे पडली, शिवाय एवढी मेहनत घेतेस। नाही मान्य, पण ताई खरंच ड्रेस वगैरेची काहीच गरज नव्हती। हे बघ, फक्त त्यासाठी नाही देते, तू सुजाता मावशीची मुलगी आहेस, मग एवढं तर मी करूच शकते ना। बरं ठीक आहे। बरं आता चल। हो, आवडेल की नाही माहिती नाही, पण ठीक आहे, आपण लगेच ड्रेस वगैरे अगं ठीक आहे ग। शिवा, तुला असं खूप दिवसांनी गॅरेजवर बघून भारी वाटते काय रे? हो, वा वा वा, बघा कोण आहे इथे? शिवा, तू इथं कशी काय? मी यांना मदत हवी होती म्हणून आले मी। शिवा, खोटं बोलू नगस। अगं खोटं नाही बोलत आहे आजी, खरंच गाडी खराब झाली होती, ती दुरुस्त करायची होती म्हणून आले। हो ना? हो हो हा, चेहऱ्यावर का 12 वाजलेत हो म्हणताना? शिवा, खरं सांगायचं काय झालंय ते, आणि हे बघ समद आमासनी कळलेलं आहे, तेव्हा काय खरंय ते सांग। शिवानी, काय झालंय? शिवा, आम्हाला सगळं माहितीये, तू घर सोडून आलीयस। शिवानी, हे खरं आहे? म्हणजे हे खरं आहे? अरे देवा, म्हणजे मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय। असं नाहीये आई। नाही, तू थांब। हे बघ शिवानी, घरापासून इथपर्यंत येताना ना मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते, मी जे काही ऐकलंय ना ते सगळं खोटं ठरू दे। आई ऐक ना, तू शांत हो ना। शिवा, हे अजाबात पटलेलं नाही ग आमासनी, आणि वरनं खोटं बोलतीस वय ग तू? तसं नाहीये आजी। आई ऐका, मी सगळं सांगते तुम्हाला, तुम्ही प्लीज नीट ऐकून घ्या। हे बघा, तुम्ही काळजी नका करू, आणि नवरा बायकोंमध्ये होत असतात ना राडे, ते नेहमीच आहे, तसं झालंय। शिवा, बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण तुम्ही दोघं तर समंजस आहात ना? अगं एकमेकांनी एकमेकांनी सांभाळून घ्यायचं असतं ना। मी तुला म्हणलं होतं का नाही की एकानं पसारा करायचा आणि दुसऱ्यानं आवरायचा? मला पण नाही कळत काय झालंय ते। देवा, देवा, काय चूक झाली रे माझ्या हातून? पण ते माझ्या 2 मुलींच्या बाबतीत आहे असं काही नाही झालंय, तू जरा शांत हो। आणि तुम्ही काय रे, तुम्हाला सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही, तुम्ही कशाला सांगितलं होतं मग यांना? शिवा, आम्ही दिव्या, मला चंदननी सांगितलं। काय? नाही शिवा, मी आता काय नाटकं करतोयस? तूच म्हणालास ना की शिवा गॅरेजवर आहे। नाही, मी नाही। काय आता घाबरतोय शिवाला? अरे म्हणजे शिवा,
तुला हे आमच्यापासून समजा लपवायचं होतं ग काही इतकं खोटं बोललीस होय का आमच्याशी? अगं तुला का लपवायचं होतं आमच्यापासून हे समजा? तसं नाहीये आजी. हे बघ गैरसमज झाले ते सॉल्व्ह करायचे. मग मी जाणारच आहे परत घरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐका ना, आपण घरी जाऊन बोलूया. मी घरी येते. तिथे जाऊन बोलूया. इथे तमाशा नको. तुम्ही चला माझ्याबरोबर. चल, मी घरी जाऊन सांगते सगळं. चला 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 आपण बोलू. चंदन भाई मी नाही बोललो रे, खरंच सांगतोय. मला मी कशाला सांगेल? आशू येऊ. ये ना. आशू जरा साईन्स हव्या होत्या. अरे तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास ना? हो, पण का छान दिसत नाहीये का? अगं नाही, दिसतोय छान. मी एवढंच म्हणतो की तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास, आता वेगळा घातलायस, म्हणून मला जरा कन्फ्युजन झालं. अरे काय नाही, मला ऍक्च्युली कीर्तीताईने दिलाय हा ड्रेस. काय? अरे ती मला म्हणाली ट्राय करून बघ, आणि मग काय छान दिसत होता, मग म्हणाली राहू दे तुलाच. अवघड आहे. तुला नोबेल प्राइज दिलं पाहिजे. का ड्रेस घातला म्हणून? नाही ड्रेसचं नाही काही, तू कीर्तीताईने तुला गिफ्ट दिला ड्रेस म्हणून. काय आशू, तुला माहित नाही, कीर्तीताईला इम्प्रेस करणं खूप अवघड आहे. घोर तपश्चर्या लागते त्याला. हा म्हणजे शिवानी नाही, एकदा तू फाईल दे मला. म्हणजे साईन पाहिजेत ना? या. आशू ऐक ना, मी काय म्हणते, तू इथे बसत जाऊ नकोस. तू काम कर ना, तू ऑफिसला ये ना. म्हणजे कसं ऑफिसला आलास की तुला असे विचार पण काही येणार नाहीत. बरोबर आहे तुझं. उद्यापासून येतो मी ऑफिसला. ये नक्की ये. हा येस. नेहा ऐक ना, मला सांग, मी चुकलोय का? माझं वागणं म्हणजे. हे बघ आशू, नवरा बायकोंच्या गोष्टी ह्या त्या दोघांनाच माहीत असतात. त्यात तिसऱ्या माणसाला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. आणि तुला परिस्थिती चांगली माहिती आहे. हा, पण मी जेवढं तुला ओळखते ना तेवढं मला माहिती आहे तू उगाच नाही चिडणार. काहीतरी विचार केला असशील तू. आणि मी काय म्हणते, तुला जर क्लॅरिटी असेल ना तर नको ओव्हरथिंक करू. हा नेहा, हा इकडे ये ना जरा. तिथे बोल. हा ना. अशोक काय फाईल घे. न बघता साईन केलंस तू. केलेस सगळीकडे. कर. आणि हा उद्या ऑफिसला ये नक्की. हो येणार ना, येणार. बघू मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.